नमस्कार। आज बनवायची आहे आजीच्या खजान्यातली एक राजगिऱ्याची गाठोडी। हा एक उपवासाचा पदार्थ। राजगिरा हा खूप पौष्टिक असतो, आपल्याला माहिती। राजगिऱ्यामध्ये खूप कॅल्शियम असतं आणि आजीच्या काळामध्ये तेव्हा हा पदार्थ त्या आवर्जून बनवायचा असं आई मला म्हणाली। त्यामुळे आई सांगणार आहे आज आणि मी करणार आहे। तेव्हा आपण ही राजगिऱ्याची गाठोडी शिकूयात। तुम्ही पण हा पदार्थ करून पहा। आई काय काय लागतं त्याच्यासाठी? राजगिरा, हां, ड्रायफ्रूट, 1 वाटी राजगिरा। तुम्ही टाकायचे का ड्रायफ्रूट? तुम्ही त्यावेळेस टाकायची ये इकडे। तेव्हा होते पण करत नव्हते एवढा होतो ना। आणि थोडा खोबऱ्याचा किस, मी त्याची उष्णता थोडी कमी होते किसामुळे। आता हा राजगिरा काय करायचं आपल्याला? धुवून आणि मग नंतर कपड्यात टाकायचं। राजगिरा धुतल्यानंतर हा डायरेक्ट कपड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, पाणी खाली राहील। खूप सोपा पदार्थ आहे आणि खूप पौष्टिक आहे। एक स्वच्छ कपडा घेऊन त्या कपड्यामध्ये त्याची गाठ मारायची। थोडी थोडी लूज ठेवायची ना। हां, तेच ठेवली ना। हो, गाठ पक्की आहे। हां, सुटणार नाही ना? नाही नाही सुटत, नाही सुटत। कुकर मध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि ह्या पाण्यामध्ये ही गाठोडी अशी सोडून द्यायची। आणि 3 शिट्ट्या याच्या घ्यायच्यात आपल्याला, म्हणजे छान राजगिरा शिजेल। पक्की केली। थोडं मीडियम याच्यावर ठेवायचं सुरुवातीला। 3 शिट्टे झाल्यात। आता गॅस बंद करून टाकायचा आणि तोपर्यंत एका छोट्या कढईमध्ये चांगलं तूप टाकायचं आणि त्या तुपावर छान हे ड्रायफ्रुट्स, बदाम आणि काजू थोडेसे परतून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून खाताना थोडे छान क्रंची लागतील। आणि थोडा खोबऱ्याचा किस आहे, ओलं खोबरं, तेही त्याच्यावर नंतर टाकायचं आणि छान गुलाबी परतून घ्यायचे। थोडं तूप टाकायचं, नंतर टाकायचं त्यात आपल्याला खायला घेताना। तूप गरम झालं की त्यात ड्रायफ्रुट्स टाकून द्यायचे। ते टाकायचं, नंतर थोडंसं खोबरं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये। वाव, मस्त वास आला। छान परतून घेतलं मस्त। 3 शिट्टे झाले। राजगिरा मस्त शिजला असणार आहे, बघूयात आपण। हो देऊ का? नितळू देऊ? बरं, नितळू दे। याच्यामध्ये थोडंसं पाणी जाऊ द्यायचं ना। काढू काय आता? काढल्यावर थोडं थंड होऊ द्यायचं ना। काढल्यावर बाउल मध्ये याच्यातच काढते। ठीक आहे का? आणि मग त्याच्यामध्ये वाव, मस्त शिजला ग। हो तेच ना, मस्त छान। खायला पण शिऱ्यापेक्षा तर वेगळीच लागते। हो का? मी तुझ्या हातचं खाल्लेलं आहे, म्हणूनच म्हटलं ही रेसिपी दाखवावी। वा, खूप छान होतं। वा वा, खूप छान। मी चवीला पण खूप छान लागतं ते। आता हा जो 2 पद्धतीने खाऊ शकतो ना आपण याला। तू आम्हाला द्यायची बघ। आणि आता साखर आणि गुळ तूप। अच्छा, मग आपण अर्ध्या याच्यामध्ये काय करू? 2 चमचे. हां, 2 चमचे. चालेल, हां चालेल चालेल। 2 चमचे. 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 2 चमचे.
इथे तो सगळा गुळ गुळ तूप जास्त टाक. गुळ तूप जास्त टाकू का? हम्म. बरं बरं. मी खाते ते घातलं ते तूप. गुळात कोणाला नाही आवडलं तर तुझं गुळ त्याच्यात टाकू खूप गुळ? टाक ना. अंदाजाने आपल्या गोडीनुसार गुळ टाकायचंय. आपली आवड जशी आवड गोड जशी लागली तर तशी, गोड, हा. नाही तर मग कमी. टाकू का एवढा? त्याला वेलची पूड पण लागेल चांगली. पण राजगिऱ्याचाच एक हे असतो की नाही, गरम. हे गरम असल्यामुळे हा गुळ लगेच विरघळतो याच्यामध्ये. त्याच्यामुळे गुळाचं पाणी वगैरे टाकायची पण करायची गरज नाही. काहीच नाही करायचं. हा. आणि मस्त याच्यावर छान भात बसावं लागते. याला चमचा काय भर करायचं? तूप टाकायचं छान एकदम. खूप छान लागतं. ताई फार करायचे. हो ना. हो. ताई म्हणजे माझी आजी. ताईला फार आवडायचं. आणि शेतामध्ये पण हे व्हायचं ना पूर्वी खूप. राजगिरा तर घरचाच राजगिरा असायचा. मस्त. राजगिरा पौष्टिक किती आहे. गरम आहे पण पौष्टिक आहे. गरम आहे म्हणूनच ते खोबरं थोडस ऍड केलं. आणि आपण असं गोड इतकं खावायला जात नाही तर थोडंच खातो ना की नाही. त्याच्यावर थोडेसे टाकू ड्रायफ्रुट्स. मस्त टाकते थोडे. मस्त तयार. आणि याच्यामध्ये टाकूय दूध आणि साखर. खिरीसारखं करायचं. खिरीसारखं मी एकदा केली होती, मला तेच आठवलं म्हणून म्हणलं दोन पद्धती. ड्रायफ्रुट्स टाकून देते सगळे आता. हो. साधारण 2-2.5 चमचे साखर टाकली आहे. तूप घरचं गाईचं तूप आहे आजीने आणलेलं. आजी तू या साईडला ये. हे दुसऱ्या याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकले, साखर टाकली आहे 2-2.5 चमचे आणि थोडंसं गाईचं मस्त तूप टाकलं. यामध्ये दूध टाकायचं. मस्त. किती छान आहे हा पदार्थ. मस्त हा. लागतो खूप. आणि विशेष म्हणजे तुमच्यासारखे वगैरे नसतील तर अजून हा सोपं जातं. पोटभरीचा पण दोन्ही पदार्थ बघ किती छान झाले ते. आणि पटकन होणार आहेत, जाता येता होणार आहे. 10 मिनिटात सुद्धा नाही हो, लागत. खरंच खरंच. आपण अंदाजाने 10 ठेवले 5 मिनिटातच होते कर. 3 शिट्टे केले 3. हो ना. मग 3 चिट्ट्या तेव्हाच होतात हो ना हो ना. मीडियम वर 3 करायच्या हं. म्हणजे छान शिजतो, म्हणजे पोटाला पचायला पाहिजे. हे राजगिऱ्याच्या गाठोडीचे 2 पदार्थ तयार. आजीच्या ठेवीतला पदार्थ तुम्ही नक्की करून पहा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.